नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण सरांच्याकडनं एकंदर रंगभूमीविषयी थोडक्या वेळामध्ये जितकं जास्तीत जास्त जाणून घेता येईल तितकं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. सर, तुम्ही एक समीक्षक आहात. समीक्षक कुणाला म्हणायचं आणि टीकाकार कुणाला म्हणायचं? तर एक मुळामध्ये तुम्हाला धन्यवाद अशासाठी की मागे एकदा तुम्ही चांगला समीक्षक आहे असं म्हणला होतात. समीक्षकाला चांगलं ऐकण्याची सवय फारशी कधी नसते किंवा कानावर शब्दच येत नाही तुम्ही चांगली समीक्षा करता वगैरे, आणि तुम्ही चांगले समीक्षक आहात असं तर वाक्य फार क्वचित असतं. त्या समीक्षक या शब्दामध्येच सम अधिक ईक्ष अशी त्याची फोड आहे की जो समभावानी, समतोलानी किंवा एकूणच विचारांनी त्या कलाकृतीकडे पाहतो, प्रयोगाकडे, कलाकृतीकडे जी काय असेल ती, आणि त्या पद्धतीचं ते लेखन किंवा आपला विचार, मत, अभिप्राय व्यक्त करतो. त्याला खऱ्या अर्थाने समीक्षक असं म्हटलं जातं. पण त्याच्याच बरोबरीने त्याला सैद्धांतिक गोष्टी माहिती असाव्या लागतात की सिद्धांत काय आहेत समीक्षेचे, साहित्याचे काय आहेत, कलेचे काय आहेत, रंगभूमीचे काय आहेत, ही सैद्धांतिक माहिती असावी लागते. आणि त्याचे काही निकष आणि घटक आहेत. त्या निकषाच्या घटकाच्या आधारे त्यांनी समीक्षा ज्यांनी केली असते किंवा जो करत असतो त्याला मी स्वतःला समीक्षक असं म्हणत असतो. आणि मग टीकाकार हा जुना शब्द आहे, समीक्षक हा आधुनिक काळातला शब्द आहे. टीका करणारा तो टीकाकार. पण त्या शब्दाचा एक अर्थ असा घेतला गेला की टीका करणं म्हणजे फक्त वाईटच लिहिणं किंवा बोलणं असं जो करतो, म्हणून टीकाकार हा बदनाम झाला एका अर्थाने की हे टीकाकार आहेत किंवा टीकाकार आले असं म्हटलं की ते त्या माणसाकडे वेगळ्या नजरेनेच पाहिलं जायचं. तर तसा मुळामध्ये तो क्रिटिक हा इंग्रजी शब्द जो आहे, तो क्रिटिक हा इंग्रजी शब्द आपल्याकडे आपण टीकाकार असं केलेला आहे. पुढे समीक्षा शब्द आला म्हणून मग समीक्षक असं केलेलं आहे. आणि एखादं दुसरं आपण सोडलं समीक्षिका वगैरे असा शब्द नाही, पण वापराचा झाला तर तो आहे. तर हा एक भाग. आणि जो मला असं वाटतं की जाणून बुजून किंवा एखाद्याचा सूड उगवायचा आहे म्हणून जो काही टीका करतो किंवा वाईट मत व्यक्त करतो त्याला मी टीकाखोर असं म्हणतो. मी टीकाकार, समीक्षक, टीकाखोर असं सगळे प्रकार आहेत. त्यातले आणखी उपप्रकार असे आहेत की अलीकडे काय झालं आहे, प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये दर आठवड्याला कुठल्या तरी नाटक सिनेमाविषयी ते लिहिलं जातं. आणि तो जो लिहिणारा कोणी असतो, बाहेरनं लिहिणारा किंवा तिथे प्रत्यक्ष काम करणारा कोणी जो असेल, त्याला हे चित्रपट समीक्षक आहेत, हे नाटक समीक्षक आहेत असं एक म्हणण्याची पद्धत आहे. आता पद्धत आहे म्हटल्यानंतर ते माणसं म्हणतातच आणि तोही स्वतःला काही फारसा त्रास न करून घेता हो हो करतो. पण मला असं वाटतं त्यातले अनेक जण, बहुतांश लोक हे खबरे असतात. त्यांना मी खबरे असं नाव देतो. खबरे याचा अर्थ असा, काल इथे काय झाले हे त्यांनी आम्हाला सांगितले. कारण तो गेला होता, त्याला खबर मिळाली की त्याची आहे आणि त्यांना चांगली जागा मिळाली, चहा पाणी झालं आणि त्याच्या हातामध्ये एक यादी आली, कुणी कामं केली, काय केली वगैरे वगैरे, एखादा फोटो काय असेल तो आपल्याला आणून दिला आणि तो छापला किंवा प्रसिद्ध केला. ही खबर आणून देणारे असतात, त्यांनाही समीक्षक वगैरे म्हणायचं काय प्रश्नच येत नाही काय. त्याच्यापुढे थोडं आणखीन पुढे जाऊन मग परीक्षण करणारे जे असतात की चांगले वाईट. बहुतांश काय होतं, नाटकाची किंवा चित्रपटाची कथा अमुक 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 असं आहे आणि यांनी अशी कामं केली तरी एकूण बरे होते, वाईट होते किंवा काय अमुक होते तमुक होते असं काहीतरी एखादं सुरुवात, त्याचा काहीच म्हणायचं नसतं. ते कुणीतरी काहीतरी इकडे तिकडे सांगितलं तेवढं तो लिहित असतो. तर परीक्षण जरा थोडं आणखीन जरा पुढची पायरी असते की जरा थोडे निकष लावावे लागतात. आणि तो असं म्हणतो की हे साहित्याच्या गुणांनी बरे नाटक आहे किंवा हे अभिनयात बरे आहे, संगीतात बरे आहे किंवा वाईट आहे, काय जे असेल ते. आणि त्या अर्थाने मग जे काही लिहितात ते परीक्षण वजा ते असतं. पण तरीसुद्धा तो त्याच्यावर फार तज्ज्ञ असतो असं नाही आणि त्याला एक मर्यादा असते. परीक्षणाच्याही पुढे जाऊन मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता
त्याचे सिद्धांत वजा ज्या काही गोष्टी आहेत त्याचे निकष लावून त्या साहित्याचा, त्या नाटकाचा साहित्य म्हणून, प्रयोग म्हणून विचार करणं, त्याच्यावर आपलं भाष्य करणं किंवा मत देणं आणि त्याचं निराकरण करणं, की मला हे नाटक का चांगलं वाटलं, ते का वाटल्याची सगळी कारणं देणं किंवा का आवडलं नाही त्याची कारणं देणं आणि ती नाटकाच्या चौकटीमध्ये जे निकष आहेत त्यातनं देणं. मला जवळचा हा वाटतो की ही जवळची वाटते की माझ्या नात्यातले गोत्यातले हे करून चालत नाही. जरी माझे ते मित्र असले किंवा माहितीतले असले किंवा आणखीन प्रिय असले तरी हे हा काम करत नाही चांगलं हे मला समीक्षक म्हणून म्हणावंच लागतं. पण मी असं नुसतं म्हणून चालत नाही, ते का वाईट आहे त्याची कारणं द्यावी लागतात. आणि इथे एक असं आहे, म्हणजे आता पुढचा प्रश्न कदाचित तुमच्या डोक्यात असेल नसेल म्हणून आधीच विचार सांगतो की समीक्षकांनी चांगलं जर म्हटलं असेल किंवा अनुकूल मत दिलं असेल तर त्याचं कौतुक अमाप होत असतं. यांनी म्हटलं आहे चांगलं आहे, आणखीन काय पाहिजे वगैरे. पण जर ते कुठेतरी एक टीकेचा किंवा प्रतिकूल सूर लावला की माझ्या भाषेत सांगायचं झालं तर त्या समीक्षकाच्या 42 पिढ्या उद्धारल्या जातात. आणि त्यातलं पहिलं वाक्य असं असतं की यांना अभिनय म्हणजे काय काही कळतं का, हा पहिली इथनं सुरुवात होते. यांच्या घरात कोणी अभिनय केला आहे का, कधी रंगमंचावर आलेत का, यांनी तोंडाला रंग लावला आहे का वगैरे असे अनेक प्रश्न असतात. आणि समजा ते हो नाही काहीतरी अशी उत्तरं जरी आली तरी त्यांना म्हणा एकदा येऊन पहा म्हणजे कळेल की काय असतं ते वगैरे. आता याचं उत्तर काय फार देण्यात काही कारण नाही, कारण उलटं होऊ शकतं ना. मी जर त्या कलावंताला किंवा कलावतीला काय असं म्हटलं की समजा ती रागावली किंवा चिडली तर एक 4 ओळी लिहून दाखव इकडे बसून, हे नाटक कसे झाले 4 ओळी मराठीमध्ये लिहून दाखव आणि त्याची कारणं दे. नुसतं मला आवडले न आवडले अशी शेरेबाजी नको. शेरेबाजी करणारा वर्ग पुष्कळ असतो आणि तिथे त्याचं कळत असतं. म्हणून चांगला कलावंत प्रतिकूल असेल तर चांगला कलावंत समीक्षकाशी बोलतो की का नाही आवडलं तुला, हे माझ्या डोक्यात असं होतं पण तू जरा असं पाहिलंस. तर कदाचित समीक्षकाची काही तो काही परिपूर्ण असतो असं नाही, त्यालाही काही दृष्टिकोन त्याचे स्वतः असू शकतात. किंवा त्याचं एक तर केशवसुतांच्या भाषेत सांगायचं म्हणजे विश्वाचा विस्तार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. आता माझ्या आकलन शक्तीच जर कमी असेल समीक्षक म्हणून तर तेवढीच राहणार ना. उदाहरणार्थ नटसम्राट नाटक ज्या वेळेला आलं त्यावेळेला हे नाटक शेक्सपियरच्या किंग लिअरवरनं बेतलेलं आहे किंवा घेतलेलं आहे. शिरवाडकर जरी म्हणत असले तरी समीक्षकाला मूळ शेक्सपियर माहिती पाहिजे, किंग लिअर माहिती पाहिजे, मूळ नाटकाने ज्यात बदल काय केले ते माहिती पाहिजे. इथे तौलनिक संबंध एक अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास करून मग आपण आपलं मत द्यावं लागतं. की केवळ क्षय माणसाचं काम मला आवडलं आणि माझ्या घरात असंच घडलं होतं किंवा समोरच्या घरात घडलं होतं असं म्हणून चालत नाही. आणि इथे तुमची खरी समीक्षक म्हणून परीक्षा लागते आणि ही परीक्षा मी अनेक वेळा दिलेली आहे. काही वेळा उत्तीर्ण झालो, काही वेळा अनुत्तीर्ण झालो आणि दोन्ही होऊ शकतो. पण तुम्ही आता जवळजवळ 40-45 वर्ष समीक्षा करता. हो. पण अजून सुद्धा तुम्हाला म्हणजे असं म्हणतात का तुम्ही रंग लावून बघा म्हणून? हो. आता जरा वेगळ्या रंगाने म्हणतात की आता पुरे की आता तुम्हाला काय करायचं आहे म्हणून. पण असं होत नाही. जरा चांगला समजदार जो कलावंत असेल ना तो अजूनही विचारतो की कसं वाटलं. म्हणजे अजून मी काय म्हणतो आहे की आज स्वतः 40-45 जास्तच 50 वर्ष झाली मी लिहायला लागलो, 40-45 धरा की अजूनही नवीन नाटकाच्या संदर्भातल्या लोकांचा मला फोन येतो किंवा निमंत्रण येतं किंवा समक्ष बोलवणं येतं आणि आल्यानंतर चौकशी होते किंवा तुम्ही जाऊन भेटून आपण भेटूया, तुमचं काय मत आहे ते ऐकूया, हे आजसुद्धा मी करतो. आणि तितक्याच आदराने ते ऐकलं जातं. लगेच काही दुसऱ्याची सुधारणा होते असं मी म्हणणार नाही आणि शक्य नसतं दरवेळेला. पण आज मी तिला सुद्धा याचा एक मी अर्थ असा लावतो की आपण तिथे गेल्याचा आनंद अजून तरी आहे. आले का हे आता आणखीन काय वगैरे असं व्हायला नको. आणि त्यांना बोलू नका आतमध्ये, अजिबात कोणाला भेटायचं नाही असं नाही, असं कधी होत नाही. आणि नवीन पिढीचं पण सांगतं. म्हणजे जुने तर आमचे सगळे मित्र होते, त्यातले काही आहेत काही गेलेत, पण ते आम्हाला बरोबरीने आम्ही वाढले असल्यामुळे कदाचित किंवा सगळ्या गोष्टी पाहिल्या असल्यामुळे
पण आजची जी पिढी आहे, जी सगळी महत्त्वाची नावं आज आपण घेतो, त्या सगळ्यांच्या गाठीभेटी माझ्या होत असतात. मधनं चौकशा होत असतात. तुम्ही पहिल्या प्रयोगाला दिसला नाहीत असंही होत असतं. आणि असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्याचा अर्थच असा की आपल्या मताला काहीतरी अर्थ आहे. आणि तेवढा मी सोयीचा अर्थ करून घेतो. पण प्रेशर्स किती असतात समीक्षकावरती? प्रेशर तशी माझ्यावर तरी कमी आली. पण चित्रपट समीक्षकाला प्रेशर असतं असं अनेक वेळेला बोललं जातं. याचं एक कारण असं आहे की निर्माता जो असतो ना, त्यांनी पैसे घातलेले असतात. आणि किती आपण जाईल नाही म्हटलं तरी जर एखाद्या नाटकाविषयी किंवा चित्रपटाविषयी प्रतिकूल आलं एखादं शीर्षक की त्याचा परिणाम होतोच. आणि तिथे निर्माता म्हणतो की बुवा तू काय तुला पाहिजे, मी तुला अमकं अमकं देतो, पण तू तुला नसेल तर आवडलेलं तू काय फारसं लिहू नकोस किंवा अजिबातच लिहू नकोस, शांत राहा, कारण मला एवढे एवढे घातलेले पैसे परत मिळणं आवश्यक आहे. असा आर्थिक व्यवहाराचा भाग असतो. पण माझ्या बाबतीत अशी प्रेशर काही नाही, असे आलेले नाहीत. पण मधनं केव्हा तरी असं होतं की बघा मग तुम्हाला आवडतं आहे की तुमच्यासारख्यानं आवडतं आहे की नाही, नसलं आवडलं तर आपण बोलूया एकदा, असं कळत न कळत बोलत असतं. पण प्रत्यक्ष कधी मला लालूच दाखवली आहे किंवा आर्थिक काही व्यवहार केला आहे किंवा इतर काही धमक्या दिल्या आहेत, तुम्ही याल तर खबरदार वगैरे आणि लिहाल तर बघा, असं अशा प्रकारचं माझ्या बाबतीत तरी झालेलं नाही. आणि असं ऐकत तरी नाही आहे. ही साधारण समीक्षा केव्हापासून सुरू झाली सर? कारण आपल्याला संगीत रंगभूमीबद्दल तशी फारशी समीक्षा वाचायला मिळत नाही. नाही, कसं आहे, या समीक्षेचे 2 प्रकार आहेत. एक मगाशी म्हणल्याप्रमाणे साहित्य समीक्षा असते आणि दुसरी प्रयोग समीक्षा असते. पहिल्या काळात 40-45 सालापर्यंत ही साहित्य समीक्षा जास्त होत होती. त्याच्यामध्ये नासी फडके, वि स खांडेकर, त्यानंतर वसंत शांताराम देसाई, राशम वाळिंबे हे सगळे नाटकाच्या साहित्यिक अंगाने परीक्षण करत होते. प्रयोगावर फारसं लिहित नव्हते. आणि केव्हा तरी जाता जाता उल्लेख करायचा एवढंच. पण त्यांच्या डोळ्यासमोर गडकरी, खाडिलकर, किर्लोस्कर किंवा अत्रे काय जी कोणी असतील ते असे नाटककार होते. आणि त्या काळात नाटकाच्या संदर्भात साहित्याचं मूल्यही मोठं होतं, त्याचा विचारही होत होता. म्हणून या सगळ्यांनी केलेली समीक्षा जी आहे ना, ही सगळी प्राधान्याने ही साहित्य समीक्षा आहे, ही प्रयोग समीक्षा नाही आहे. दुसऱ्या बाजूनी कौतुकाची समीक्षा झाली, एक बालगंधर्वांचं कौतुक, गणपतराव बोडसांचं कौतुक किंवा अन्य कोणी दीनानाथरावांचं कौतुक, असं जे काही मोठे नट त्या काळात होऊन गेले त्यांचा एक वर्ग आपोआपच तयार होतो आणि त्यांनी मग लिहिणं बोलणं. पण ती काही समीक्षा असं नव्हे, ते मतप्रदर्शन असतं, शेरेबाजी असते. त्याच्या 50-60च्या नंतर 50-55 नंतर जेव्हा प्रायोगिक नाटक आलं तेव्हा खऱ्या अर्थाने माणसं जोखायला लागलेली.